साहेब, काल राम शिंदे असं बोलले की दोन्ही रोहित पवार आणि अजित पवार हे एकच आहेत, एकत्र घरी देखील नसतात आणि बाहेर देखील असतात. आणि या संदर्भात 2024 मध्ये याच नृत्याचे ते बळी पडले असं देखील त्यांनी वरकडी मारले. मला वाटतं विधान परिषद सभापती राम शिंदे साहेब यांचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. आपल्याला माहिती आहे की 2022 2 जुलैला आपले नेते अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विभागणी झाली आणि आम्ही अजितदादांच्या नेतृत्वाखाली महायुतीला पाठिंबा दिला आणि सत्तेमध्ये गेलो. आता त्यानंतरचा काळ त्यांनी आठवला पाहिजे की नंतरच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एखाद्या कार्यकर्त्याचा बळी देण्याऐवजी त्यांनी स्वतःच्या पत्नीला उभं केलं, सुप्रियाताईंच्या विरोधी. म्हणजे स्वतः त्यांच्या पत्नीला उभं केलं. निवडणुकीमध्ये काय झालं आपल्याला माहिती आहे. यामध्ये डान्सचा कुठे विषय आला. त्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली तर स्वतःच्या पत्नीच्या विरुद्ध त्यांना लढणं भाग पडलं. 1 लाखांनी त्यांचा पराभव झाला. म्हणजे असं घराण्यामध्ये राजकारण वेगळं आणि कौटुंबिक संबंध वेगळे. आता आपल्या मुलाच्या लग्नाला आमंत्रण दिल्यानंतर ते गेले आणि मग दोघांनी आनंद साजरा केला. याच्यामध्ये राजकारण कुठं आलं. मला शिंदे साहेबांचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. तर अजितदादा हा 1 घाव आणि 2 तुकडे असतात. ते बोलणार तेच करणार. आता त्यांचा काय गैरसमज झाला असेल तर तो गैरसमज दूर करता येईल. अमेडिया रोहित पवार प्रकरणामध्ये अजून ठोस कारवाई झालेली याबद्दल आपल्याला नंदुरबारमधील एक महत्वाचा प्रश्न आहे. नंदुरबार. सुरक्षित मातृत्व वाऱ्यावर असा पद्धतीचा प्रश्न निर्माण होतोय, कारण का बाळणपण अत्यंत भयानक पद्धतीने केली जात आहे. बाण नाळ प्लेट कापली जाते. याचा वापर केला जातो. कुठल्या हॉस्पिटलमध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये नाही म्हणजे दुर्गम भागांमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाचा आहे. आता तो त्यांना विचारला पाहिजे प्रश्न. आमच्याकडे शासकीय महाविद्यालय जे आहे ते आमच्याकडे आहे. त्यात असलं तर मी चौकशी लागेल. ग्रामीण भागापर्यंत ते मी आंबेडकर साहेबांना माहिती देईल.